हॅलो फ्रेंड्स, मी फर्स्ट टाईम ब्लॉग बनवत आहे. त्यामध्ये मी शेपूची भाजी आज बनवली आहे. माझ्या डोक्यामध्ये खूप दिवसाचं चाललं होतं की मी व्हिडिओ बनवावे, पण कधीच बनवले नाही. पण आता मला स्वतःला स्वयंपाक करायचा आहे, तर मी ठरवलं की आजपासून मी डेली ब्लॉग करणार. जे मी घरी काहीही बनवत असलं तरीही मी पोस्ट करणार आणि टाकणार. यामध्ये मी मिरची घेतली आहे आणि लसूण घेतलेला आहे. याला आपण मिक्स करूया आणि मस्त असं झाल्यानंतर त्याला आपण तेलामध्ये फ्राय करूया. मी फर्स्ट टाईम ब्लॉग बनवत आहे, त्यामुळे काही चुका होऊ शकतात. यामध्ये मी कांदा घेतला आहे. हा कांदा माझ्या गार्डनमधलाच आहे आणि शेपूसुद्धा आहे, ती पण माझ्या गार्डनचीच आहे. मी उद्या तुम्हाला दाखवेल की कांदा वगैरे शेपू आमचं गार्डन कसं आहे ते, आणि शेपू पण तिथलाच आहे. तर हा छान ग्रीन शेपू आहे, मस्त कोवडा कोवडा, तो टाकणार आहोत याच्यामध्ये आणि हे थोडं फ्राय करणार आहोत. त्यानंतर ही मी डाळ भिजवली होती 2 तास, ती पण त्यामध्ये ॲड करणार आहोत. ही भाजी खूप छान होते, तुम्ही एकदा ट्राय करा. जनरल सगळेच करत असतील, पण मी विचार करत होती की ब्लॉग बनवावा, कारण मी 10 दिवस झाले सतत स्वयंपाक करते आहे. माझ्या घरी माझी आई स्वयंपाक करायची एवढे दिवस, पण तिचं ऑपरेशन झाल्यामुळे मी स्वतः करते आहे. पण मी म्हटलं 10 दिवस झाले मी करत आहे स्वयंपाक, तर काही ना काही तर करावं लागेल. तसंच आपण जेवण नाही बनवायचं, म्हणून मी ब्लॉग बनवायचे ठरवलं आणि आजपासून मी डेली ब्लॉग टाकणार. मी एवढ्या दिवसातच माझ्या डोक्यात यायला पाहिजे होतं, पण मी नाही केलं. आज 9-10वा दिवस आहे की मी असाच स्वयंपाक केला. ज्यांना स्वयंपाकाचा कंटाळा येतो त्याने तर ही ट्रिक वापरावी की ब्लॉग बनावा सरळ सरळ. इथे माझं हे मसाल्याचं आहे, याच्यामध्ये काय होतं ते मला नाही माहिती, कारण माझं फर्स्ट टाईम आहे. मी स्वयंपाक करतच नाही खरं तर. खूप दिवसांनंतर मी स्वयंपाक करायला लागली. हे माझं किचन आहे, ते खूप खराब झाले आहे. मी 5 मिनिटं झालेले आहेत. मी बघा किचन एकदम क्लीन केलेले आहे. तिथपर्यंत भाजी बघूया कुठपर्यंत आली आहे. भाजी कुठपर्यंतच नाही आली, भाजी एवढी वेळ आहे व्हायला. मी मीठ ॲड करायचे मगाशी विसरले होते, पण तुम्ही विसरू नका. मला सवय नसल्यामुळे मी विसरले होते, पण आता मी त्याच्यामध्ये टाकते आहे. ती वरतूनच टाकते. मी मगाशी हळद पण विसरली होती, पण हळद पण मी पूर्ण भाजी झाल्यानंतर नंतर मी इकडे टाकली होती. भाजी छान झाली आहे मस्त. आता आपण करणार आहोत चपातीची तयारी. मी ऑलरेडी डो करून ठेवलेला होता. मी आज हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळे मला खूप लेट झाला स्वयंपाक करायला, आणि आता मी चपातीची तयारी करते आहे. तर मला मजा येते आहे मी ब्लॉग बनवत आहे तर, कारण की एक इंटरेस्ट वाढला माझा की मी पण करणार म्हणून स्वयंपाक डेली. मला वाटते ज्यांनाही यूट्यूब चॅनल वगैरे असे काही स्टार्ट करायचं असेल त्यांनी सरळ सरळ काहीच नाही तर आपण जे करतो आहे ना रोज स्वयंपाक, तोच टाकावा, जेणेकरून तुम्हाला फूड चॅनल ओपन करता येईल आणि तुम्ही डेली ब्लॉग टाकण्यासाठी तयार राहसाल आणि तुमचा इंटरेस्टसुद्धा वाढेल. खूप लेडीज अशा असतात ज्यांना काहीतरी यूट्यूबवर करावंसं वाटतं किंवा चॅनल ओपन करावंसं वाटतं, पण करण्यासाठी काहीच असं क्रिएटिव्ह नसतं, तर त्यांनी सरळ सरळ रोजचा स्वयंपाक टाकावं मी म्हणते, पण काहीतरी करावं. आता माझ्याकडे सध्या वेळ आहे म्हणून मी हे सगळ्या गोष्टी करते आहे. तसं मी किचनपासून फार लांब असते, माझा काही संबंध जास्त किचनसोबत कधी आला नाही, पण आता मला सर्वच काम करावं लागतं आहे. पण आता मी माझ्या आईची सेवा करत आहे, तर मी आता तिला जेवण देत आहे. जेवण अगदी साधं आहे, कारण की तिची तब्येत खराब असल्यामुळे तिला असं जेवण लागतं.